पहाटे 5:15 आम्ही ट्रेकला सुरुवात केली. घनदाट जंगलातून रात्रीत रस्ता शोधत आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्यावर पोहोचल्यावर महादेवाच्या मंदिराच्या तिथे एकदम थोड्याशा उजेडात लहान मुलं क्रिकेटचा आनंद घेत होती. त्यांचा आनंद बघून आमचा देखील थकवा निघून गेला. तोपर्यंत आम्ही पूर्वेच्या दिशेने होणाऱ्या सूर्योदय जाण्याचा निर्णय घेतला. सूर्योदयाला अजून वेळ होता, त्याच्यामुळे आम्ही बुरुजापर्यंत एकदम निवांत असं पोहोचलो. बुरुजाच्या आजूबाजूला आणि बुरुजावरून दिसणारा परिसर हा किती विस्तीर्ण आहे हे निदर्शनास आले. तो बघून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळात बुरुजावर थांबण्याचा निर्णय घेतला. बुरुजावर गेल्यानंतर तिथे बाकी पण मंडळी बसलेली होती. महाशिवरात्रीचा दिवस होता, त्याच्यामुळे महादेवाच्या मंदिराच्या तिथे प्रसादाचं आणि आरतीचं आयोजन होतं. नजरेला जेवढा हा विस्तीर्ण परिसर दिसत होता, त्याच पटीने हा ड्रोनमधून त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात विस्तीर्ण दिसत होता. हे ड्रोनच्या सहाय्याने तुम्ही देखील बघू शकता. ज्यावेळी ड्रोन पूर्ण हवेत गेला आणि आम्ही आमच्यापासून खूप जास्त लांब पाठवलं, त्यावेळी या किल्ल्याचा परिसर आणि पठार किती विस्तीर्ण आहे हे आमच्या लक्षात आलं. आम्हाला येता येता 1-2 पाण्याचे टाके दिसले होते. आम्ही विचार करत होतो की एवढे मोठे पाण्याचे टाके का बरं असतील, पण ते पाण्याचे टाके आणि या गडाचा पूर्ण विस्तीर्ण परिसर बघता ही पाण्याचे टाके देखील आम्हाला छोटे वाटायला लागले. आणि गडावर एवढेच नाही, खूप जास्त प्रमाणात पाण्याचे टाके आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत होते. तर सर्व आम्ही नजरेखाली घेत पुढे पुढे जात दुसऱ्या बुरुजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मध्ये जंगलात आम्हाला ड्रोनमध्ये एक राजवाडा दिसला आणि त्याच्याच शेजारी आम्हाला महादेवाचं मंदिर दिसलं. आम्ही रात्री याच रस्त्याने आलो होतो, जे आम्हाला अंधारात दिसलं नव्हतं. मग नंतर दिवसा आम्ही तिथे जाऊन परत बघून दुसऱ्या बुरुजाकडे आम्ही जायला निघालो. आज आम्ही सोबत होतो शुभम, निमिष. हे दोघे मुंबईवरून बाईकवर आले होते आणि संगमनेरवरून मी, ओम आणि पार्श असे आम्ही 3 जण होतो. आज आमचा 5 जणांचा ग्रुप हा विसापूरचा किल्ला एक्सप्लोअर करणार होतो. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला पाण्याचे टाके किती मोठे असतील याचा अंदाज येतच असेल. पाण्याचे टाके मागे टाकून आम्ही पुढे निघालो त्या दुसऱ्या बुरुजाकडे. ज्या मार्गाने आम्ही आलो नव्हतो त्याच मार्गाने तो बुरुज लागतो. मध्ये जाता जाता हनुमंतरायाची भंग झालेली मूर्ती दिसली. मध्ये रस्त्यात वाटेत या अशा पडलेल्या तोफा दिसल्या. त्यात एक तोफ खाली होती आणि एक गाड्यावर होती. त्या गाड्यावरच्या तोफेत एक जिवंत गोळा. किल्ल्याच्या तटबंदीने आम्ही हळूहळू पुढे पुढे येत पोहोचलो दुसऱ्या बुरुजावर. दुसऱ्या बुरुजावर आम्ही पूर्ण फिरून खालच्या बाजूस आलो. खालच्या बाजूस आल्यानंतर आम्हाला ही वाटच माहीत नव्हती की जी एकदम सुंदर आणि सुस्थितीत होती. आणि 2 मिनटं ज्यावेळी आम्ही या बुरुजातून आतमध्ये घुसलो, या वाटेने येऊन आम्हाला 2 मिनटात चकवा बसल्यासारखेच वाटले. कारण ज्या मार्गाने आम्ही घुसलो त्याच मार्गाने परत वर आम्ही परत त्याच बुरुजावर आलो. नंतर आम्हाला असं कळालं की वाट त्याच गाड्यात त्याच बुरुजाची होती. वर येऊन आम्ही परत थोडा वेळ आराम करण्याचा निर्णय घेतला. दुपारचा उन्हाचे दाहकता बघता आम्ही थोड्या वेळ झाडाखाली आराम करण्याचा निर्णय घेतला. ड्रोनमधून दिसणाऱ्या या विस्तीर्ण बुरुजाचा आकार हा खूपच मोठा होता. आणि विशेष म्हणजे या किल्ल्याचा आकार देखील भारताच्या नकाशासारखा दिसत होता, अगदी हुबेहूब. तिथून पाण्याचे टाकेसुद्धा दिसत होते आणि 2 वास्तू दिसले. आम्ही तिकडे नंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आम्ही पुढे आलो या दुसऱ्या वास्तूमध्ये. दुसरी वास्तूची देखील पडझड झालेली होती, पण तिथे असणारा गारवा हा आमच्या शरीराला जाणवत होता. आम्ही थोडं तिथेच सावलीत पडून राहिलो. थोडा वेळ सावलीत आराम करून आम्ही पुढे निघण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही थोडा वेळ आराम केलाच होता, तर एक सुंदर असा ड्रोनचा शॉट घेतला. पुढे आम्ही तटबंदीच्या कडेकडेने निघालो, भक्कम अशी तटबंदी बघायला, जी अजून एकदम सुस्थितीत होती. मजाक मस्ती करत करत आणि इतिहासाची पानं कशी उलगडतायत हे बघत बघत आम्ही पुढे निघालो. पुढे आमच्या नजरेस हा दुसरा मारुती दिसला. उन्हामुळे टाक्यात पाणी नव्हतं, त्याच्यामुळे हा मारुतीची मूर्ती वर आली अशी जाणवली. म्हणून आम्ही तिथे दर्शन घेऊन परत पुढे निघालो. नंतर कॅमेरा घेतला हातात ओमने. मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही परत पुढे निघालो. पुढे निघाल्यावर कॅमेरा हातात घेतला ओमने. नंतर ओमचं बघून शुभमला काही मग आवडलं नाही. शुभमने लगेच कॅमेरा खांद्यावर टाकला. शुभमचं म्हणणं होतं की मला पण थोडेफार शॉट्स पाहिजे. मजाक मस्ती करत करत आम्ही पुढे निघालो या भक्कम अशा तटबंदीकडे. तटबंदी बघता इतकी सुंदर आणि सुस्थितीत होती की आम्हाला तिथे थांबण्याचा मोहच आवडला नाही. आम्ही थोड्या वेळ तिथे थांबून परत आराम केला. या तटबंदीवरून दिसणारा बुरुज देखील एकदम सुंदर होता आणि इथून दिसणारा विस्तीर्ण परिसर हा पूर्ण नजरेस पडत होता. किल्ल्याचा परिसर खूपच जास्त विस्तीर्ण होता, जे की आम्ही विचार देखील केला नव्हता की एवढा मोठा किल्ला हा असू शकतो. पुढे शुभम, ओम, पार्श या सर्वांनी कॅमेराचा आनंद घ्यायचा ठरवलं. इंस्टा 360 असल्यामुळे त्यांना थोडीशी क्युरिओसिटी होती की यातून व्हिडिओ कसे येते. त्यांना जे काही अजून दिलेले नाही मी, पण आता त्यांना लवकरच या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतील. नंतर आम्ही किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर बघून गड उतार व्हायचे ठरवले. विसापूरचा किल्ला इतका मोठा आहे की पूर्ण दिवसभर तुम्ही बघू शकता, किंवा दिवसात तुमचा तो बघून देखील होणार नाही, इतका मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही विसापूरच्या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भटकाजीराव या यूट्यूब चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.